मॅम समजा तुमचा एखादा फ्रेंड आहे आणि तो डिप्रेशनमध्ये आहे, तर त्याच्या केवळ आपण सोबत आहोत, त्याच्या सोबत असणं एवढंच पुरतं का? नाही, तेवढं पुरेसं नाही आहे. हं, तुम्ही बरोबर आहात म्हणजे कसं, फक्त शारीरिकदृष्ट्या बरोबर आहात, हं. फिजिकली प्रेझेंट आहात, बरोबर. ह्याचा काही उपयोग नाही होणार. हं. उपयोग कधी होणार, जर तुम्ही इमोशनली पण प्रेझेंट आहात अच्छा. त्याबरोबर. की आपण आता एका खोलीत बसलेलो आहोत समजा, आणि समोरची व्यक्ती मला सांगते काही, तिचे प्रॉब्लेम सांगते, हं. आणि मी समजा मोबाईलमध्ये आहे पूर्ण वेळ, तर बरोबर. ह्याचा अर्थ मी फिजिकली आहे इथं, इमोशनली नाही नाही आहे. आहे. बरोबर. बरोबर? तर ह्याचा काही उपयोग होत नाही. हं. तुम्ही बरोबर असणं म्हणजे काय, की तुम्ही इमोशनली अवेलेबल असणं, तुम्ही भावनिकरित्या प्रेझेंट असणं, हं. आणि तुम्ही ॲक्टिव्ह लिसनिंग करणं. ओके. म्हणजे काय, तुम्ही समोरच्याचं ऐकताय की नाही. संभाषणात पण जेव्हा एखादी व्यक्ती बोलते आणि हं. समोरची ऐकते, हं. तर संभाषण होऊ शकतं, आणि बरोबर. मग थोड्या वेळाने ती बोलते आणि तुम्ही ऐकताय. हं. एकच व्यक्ती पूर्ण वेळ बोलतेय, बरोबर. तर हे त्याला चुकीचं संभाषण नाही ह्याला म्हणत, मग ते भाषण झालं. बरोबर. बरोबर? हं. तर ऐकण्याची कला पण आपल्याला शिकता आली पाहिजे, जी हं. आपल्याकडे शिकवली जात नाही.